नमस्कार. माझं नाव स्नेहा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ आहे तर त्याचं टॉपिक आहे वेट गेन. मी माझं स्वतःचं एक्सपिरियन्स सांगणार आहे आणि काही टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला वाटतं की ही व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. मी माझे काही फोटोज आफ्टर अँड बिफोर ते सगळे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर तर माझं वेट ॲक्च्युली मी खूप थीन होते, आताही आहे, पण आता मी बऱ्यापैकी वेट गेन केलं आहे. तर आपल्याकडे असं असतं की लोक खूप बोलतात की अरे तू तर इतकी बारीक आहे, तुला काही खायला देतच नाही का घरचे, असं मी खूपच ऐकलं. जिकडे जायचे तिकडे ते एकच म्हणायचे, तू किती बारीक आहे, तू काय खाते की नाही, तुझं वेट गेन का होत नाही. आणि खूप प्रश्न आणि बाहेर तर आपल्याला असे बाहेर आपण गेलो कुठेही की एकच प्रश्न असायचा, मला सुद्धा कोणी कशी आहेस हे विचारण्याच्या ऐवजी तू एवढी बारीक का आहेस, तू एवढी बारीक का दिसतेस, हे मी खूप ऐकायचे. आणि मग मी ते खूप मनावर घेतले की का माझं वेट गेन नाही होऊ शकत. तर मी घरच्या घरीच ट्राय केलं की वेट गेन कसं होऊ शकतं. आणि ऑफकोर्स वेट हे गेन म्हणजे ओव्हरवेट नाही, पण एक हेल्दी वेट प्रत्येकाचं असलंच पाहिजे. सो मी त्याच्यासाठी सुद्धा काही घरगुती आपले काय उपाय असतात, सो ते मी घरगुती उपाय किंवा घरगुती कुठले पदार्थ खाऊन मी माझं वेट गेन विदिन 2 मंथमध्ये 10 kg वेट मी कसं गेन केलं, तर त्याच्याबद्दलचा हा एक व्हिडिओ असणार आहे. तर मी कुठल्याही प्रकारचं जंक फूड किंवा बाहेरचं असं काहीच खाल्लं नाही आहे, कारण की मला ते इतकं आवडतही नाही. मला पहिल्यापासून आपल्या घरचं वरण भात खायची खूप जास्त सवय आहे, त्याच्यामुळे मी फक्त घरचं जेवणच जेवायचे. पण माझं जेवण चांगलं होतं, पण मी जेवणाव्यतिरिक्त एक्स्ट्रा फूड असं कुठलंही खात नव्हते. पण जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 2 मील्स तरी एक्स्ट्रा घ्यावे लागतातच. तर त्यासाठी मी माझा एक डाएट चार्ट बनवला आणि पूर्ण डाएट प्लॅन माझं सुरू केलं आणि 2 मंथमध्ये मला त्याचा चांगला रिझल्ट आला. तर माझ्यासाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या, आय मीन वेट गेनसाठी. पहिलं एक बनाना आणि डेट्स अँड देन मिल्क. तर सकाळी ब्रेकफास्टला मी काय करायचे, एक फुल ग्लास दूध गरम करून खायचं आणि दुधात 2 ते 3 आपला जो ओला खजूर असतो तो दुधामध्ये टाकायचा आणि त्याच्यासोबत बनाना, आय मीन तुम्ही स्मूदी बनवू शकता, पण मला बनाना त्याच्यामध्ये एकत्र असा नव्हता आवडत, त्याच्यामुळे तो मी सेपरेट खायचे ॲज अ फ्रूट म्हणून. सो हा माझा ब्रेकफास्ट असायचा आणि हाच ब्रेकफास्ट मी अर्ली मॉर्निंगला घ्यायचे आणि स्नॅक्स टाईमला 5 वाजता पण घ्यायचे. सो मी हे 2 मंथ्स कंटिन्यू हाच ब्रेकफास्ट ठेवला होता. ब्रेकफास्ट अँड स्नॅक्स सेम, पूर्ण 1 ग्लास दूध, दुधामध्ये ओला खजूर आणि त्याच्यामध्ये थोडं बनाना. तुम्हाला जर आवडत असेल मिक्समध्ये, अदरवाईज तुम्ही सेपरेट, पण दिवसाला 2 बनाना कंपल्सरी. तुम्हाला जास्त खायचं असेल जास्त सुद्धा खाऊ शकतात, पण मी 2च खायचे, सकाळ आणि संध्याकाळ. बाकी तुमचं जे नाश्ता असेल तो तुम्ही कुठलाही असेल, पोहे असेल, उपमा असेल, तो तुम्ही घेऊ शकता. तो माझाही जो रेग्युलर नाश्ता असायचा तो मी करायचा, फक्त हा एक्स्ट्रा अर्ली मॉर्निंगला तो घ्यायचा आणि स्नॅक्स टाईमला सुद्धा ती स्मूदी बनवून ते घ्यायचं. सो असं सगळं माझं होतं आणि मी कम्प्लिटली 2 मंथ हे चालू ठेवलं होतं आणि ऑफकोर्स रिझल्ट मला खूपच चांगला मिळाला. आणि घरगुती आणि कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट्स न घेता एक चांगला रिझल्ट मला मिळाला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे खूप लोक असतात की जे स्ट्रगल करतात वेट गेनसाठी, जसं लोक वेट लॉस करण्यासाठी स्ट्रगल करतात. सो ऑफकोर्स वेट गेनसाठी सुद्धा प्रत्येकाचा एक कुठला ना कुठला तरी स्ट्रगल हा असतोच. तर माझा सुद्धा ह्या टाईपचा स्ट्रगल होता आणि मला कळत नव्हतं म्हणजे काय करावं किंवा काय. सो मी हा अगदीच घरगुती आपला उपाय केला आणि जास्त काही खर्चिक सुद्धा नाही आहे, फक्त बनाना, मिल्क अँड डेट्स. तर तुम्ही या 3 गोष्टी नक्कीच घेऊन तुमचं सुद्धा वेट वाढवू शकता. तर मी आता माझे काही फोटोज आहेत ते तुम्हाला शेअर करणार आहे की आफ्टर अँड बिफोरचे.
सो तुम्हाला थोडा त्याच्यामधून सुद्धा आयडिया येईलच. तर हा माझा घरगुती डाएट प्लॅन होता वेट गेनसाठी. तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये काही ॲड करावंसं वाटत असेल ड्रायफ्रूट्स वगैरे तर इट्स अप टू यू, तुम्ही ॲड करू शकता. आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा, बिकॉज वेट गेन करण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स असतात बाकीचे, पण ते थोडे अनहेल्दी म्हणू शकतो आपण की थोडा. आणि मला वेट गेन हे कम्प्लिटली एक हेल्दी वेट गेन हवं होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जंक फूड नव्हतं, फक्त फ्रूट्स आणि घरगुती जे आपलं असेल त्याच्यातनं मला वेट गेन करायचं होतं. आणि मला एक चांगला रिझल्ट मिळाला. आणि लाईफमध्ये काही गोष्टी असतात की याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स लूज होतो, तर तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आपल्याला आपली शरीरदृष्टीसुद्धा चांगली असणं खूपच गरजेचं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या हेल्थवर चांगलं फोकस केलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं डाएट असेल ते मेंटेन केलं पाहिजे. आणि माझी खाण्यापिण्याच्या टाईम टेबल ते सुद्धा आपण आपल्या रोजचं जे काही रुटीन असेल त्याच्यानुसार टाईम टेबल सेट करू शकतो. मला अर्ली मॉर्निंग उठायची सवय, अर्ली ॲज 7 माझ्यासाठी ते अर्ली आहे. इट्स डिपेंड्स ऑन प्रत्येकाचं वर्क अँड लाईफ. आणि मी बेडवर सुद्धा 10 ते 10:30 पर्यंत रात्री जाते, त्याच्यानंतर लेट मी कधीच जात नाही. म्हणजे रुटीन आहे, तो रुटीन मी फॉलो करते. आणि ते हेल्थसाठी ॲक्च्युली चांगलं असतं की आपण आपला रुटीन आहे तो मेंटेन ठेवला पाहिजे आणि फॉलो केला पाहिजे. आणि डाएट आहे ते सुद्धा हेल्दी खाल्लं पाहिजे आणि फ्रूट्स जास्त ट्राय केले पाहिजेत. सो मी सुद्धा वेट गेनसाठी फ्रूट्स बनाना ट्राय केला. वेट गेनसाठी ॲक्च्युली बनाना बेस्ट आहे, पण असंच तुम्हाला नेहमी हेल्दी काही खायचं असेल तर तुम्ही दिवसातनं 1-2 वेगवेगळे फ्रूट्स नक्कीच. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलाच तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. आणि आणखीन असेच काही इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक्स असतील तर मी नक्कीच शेअर करेन, किंवा माझे स्वतःचे काही एक्सपिरियन्स असतील तर मी ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा इतका टाईम दिला आणि ही व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण बघितली. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हॅप्पी राहा आणि हेल्दी खा. बाय, टेक केअर.